माझे नाव अस्मिता संजय शेवाळकर. मी इयत्ता 3री शिकते. प्रभाग क्रमांक 13 मध्ये अनुसूचित जाती महिला करता घोषित करण्यात येत आहे. माझे नाव पाल गोविंद जाधव. मी इयत्ता 4वी शिकते. प्रभाग क्रमांक 11 ही जागा अनुसूचित जाती महिला करता घोषित करण्यात आली. आपल्या सोडतीद्वारे प्रभाग क्रमांक 6 प्रभाग क्रमांक 11 आणि 13 या जागा अनुसूचित जाती महिला करता घोषित करण्यात येत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक सोडत क्रमांक 3 अनुसूचित जमाती करता जे राखीव प्रभाग आहेत त्यापैकी अनुसूचित जमाती महिला राखीव प्रभागाकरता प्रभागाचे निश्चिती करणे याकरता प्रभाग क्रमांक 3 आणि प्रभाग क्रमांक 9 हे 2 प्रभाग अनुसूचित जमाती करता राखीव आहेत. याच्या चर्चा आपण काचेच्या पाण्याच्या पेटीमध्ये टाकत आहोत. माझं नाव निशा करंदी. मी इयत्ता 4वी शिकते. महिलांसाठी आरक्षित असेल अनुसूचित जमाती आहे. प्रभाग क्रमांक 3 अनुसूचित जमाती महिला करता राखीव घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 3 अनुसूचित जमाती महिला. प्रभाग क्रमांक 9 अनुसूचित जमाती. आता आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग करता राखीव जागांकडे आपण वळत आहोत. मगाशी सांगितल्याप्रमाणे नागरिकांचा मागास प्रवर्ग करता 21 जागा राखीव ठेवायच्या आहेत. नगरविकास विभाग यांच्याकडील आदेश क्रमांक MCO 2024 प्रकरण क्रमांक 181 9/14 दिनांक 20 मे 2025 रोजीच्या अधिसूचनेतील नियम 5.1 खंड यानुसार प्रत्येक प्रभागाकरिता एक जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता नेमून देण्यात येईल. 21 मधील 20 जागा अशा प्रत्येक प्रभागाला एक जागा आपण नेमून देत आहोत. नेक्स्ट यानुसार प्रभाग 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 आणि 20 हे प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता राखीव होत आहेत. नेक्स्ट आता
आपली सोडत क्रमांक 4 असताना आहे नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या उर्वरित एका जागेसाठी आपल्याला सोडत काढायची आहे. प्रभाग क्रमांक 1 नागरिकांचा मागास चॅट मध्ये आपण स्टेजच्या उजव्या बाजूच्या स्क्रीनवर पण हे दाखवलेलं आहे. नामप्रच्या प्रेझेंटेशन वेगवेगळं आहे, त्याच्यात पण नामप्रच्या जागा दाखवलेल्या आहेत. पाहिजे असेल तर आपल्याला पुन्हा एकदा वाचून दाखवतो. प्रभाग क्रमांक 1 ची अ, 2 अ, 3 ब, 4 अ, 5 अ, 6 ब, 7 अ, 8 अ, 9 ब, 10 अ, 11 ब, 12 ब, 13 ब, 14 अ, 15 ब, 16 अ, 17 ब, 18 अ, 19 अ, 20 अ, याप्रमाणे प्रत्येक प्रभागासाठी नागरिकांचा मागास प्रवर्गाची एक जागा देण्यात आलेली आहे. आपल्याला 21 नागरिकांच्या मागास प्रवर्गाच्या जागा आहेत. त्यापैकी ह्या 20 एक शिल्लक जागा आहे ती आपल्याला सोडतीने काढायची आहे. ती कशी काढायची आहे हे बरेच आपल्याला एक्सप्लेन करतो. नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या एकूण 21 जागांपैकी 20 जागांची प्रभागीय जागांची थेट वाटप करण्यात आले असून उर्वरित 1 जागा सोडतीने पुढील नियमानुसार काढवायचे आहे. नगरविकास विभाग यांच्याकडील आदेश क्रमांक MC 2024 प्रकरण क्रमांक 181 नवीन 14 दिनांक 20 मे 2025 रोजीच्या अधिसूचनेतील नियम 5 ब मधील अंक 2 नुसार खंड अ आणि उपखंड 1 यामध्ये तरतूद केल्याप्रमाणे जागांचे वाटप केल्यानंतर जर तेथे नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी नेमून द्यावयाच्या आणखी काही जागा शिल्लक असतील तर ज्या प्रभागातील किमान 3 जागा बिनराखीव राहिलेल्या असतील त्या प्रभागांमधून सोडतीने या जागा नेमून देण्यात येतील. म्हणजे आता आपण जे वाटप केलेलं आहे ते वाटप झाल्यानंतर ज्या प्रभागामध्ये 3 जागा बिनराखीव असतील त्यापैकी आपण 1 जागा सोडतीने काढणार आहोत. तर आपल्याकडे 3 जागा बिनराखीव असलेले प्रभाग पुढीलप्रमाणे आहेत. प्रभाग 1, प्रभाग 2, प्रभाग 4, प्रभाग 5, प्रभाग 7, प्रभाग 8, प्रभाग 10, प्रभाग 13, प्रभाग 16, प्रभाग 18 आणि प्रभाग 19 11 प्रभाग आहेत. ते 3 जागा बिनराखीव आहेत. मी चिठ्ठ्या बनवण्यासाठी विनंती करतो. प्रभाग 1 आणि 2, प्रभाग 1, प्रभाग 2 चिठ्ठ्या बनव. ही प्रभाग पुन्हा एकदा वाचतो. प्रभाग 1, प्रभाग 2, प्रभाग 4, प्रभाग 5, प्रभाग 7, प्रभाग 8, प्रभाग 10, प्रभाग 14, प्रभाग 16, प्रभाग 18 आणि प्रभाग 19. प्रेझेंटेशन मध्ये 13 जे आला आहे तिकडे सोडलं पाहिजे. चार्ट समोर आहे त्यानंतर मी आता वाचून सांगितलं आहे. प्रेझेंटेशन आहे. आता आपण तिथे बोलूया प्रभाग 1 आणि प्रभाग 2. प्रभाग 1, प्रभाग 2 ज्या 11 प्रभागांमधून आपल्याला नागरिकांचा मागास प्रवर्गासाठीची एक राहिलेली सोडतीची जागा काढायची आहे त्या प्रभागांमध्ये त्या चिठ्ठ्या या ठिकाणी तयार होतात. त्या आपल्याला दाखवूनच आपण त्या ड्रममध्ये टाकणार आहोत. एक प्रभाग 1 आणि 2 ची चिठ्ठी या ठिकाणी टाकलेली आहे. त्यानंतर प्रभाग 4 प्रभाग 5 समोर दाखवा.
16 प्रभाग 11 प्रभाग 19 11 प्रभागासाठी जे शिक्षक टाकलेले आहेत त्याची जी शिक्षे निघणार आहे ती या प्रभागामध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी दुसरी जागा आहे. हे बघा. माझे नाव आदर्श किशोर बोराडे आहे. मी आता 4थी शिकत आहे. प्रभाग क्रमांक 18 इथे किती चालू नागरिकांचा मागास प्रवर्गाची राखीव जागा घोषित करण्यात येत आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 18 मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या 2 असणार आहे. Next. आता आपण पुढील टप्प्याकडे जात आहोत. नगर विकास विभाग यांच्याकडे आदेश क्रमांक 2024 प्रकरण क्रमांक 181 9/14 दिनांक 20 मे 2025 रोजीच्या अधिसूचनेतील नियम 6 मधील 3 ब नुसार ज्या प्रभागामध्ये एक किंवा अधिक जागा एकतर अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती किंवा दोन्हीकरता राखीव असतील परंतु त्या जागा त्या प्रवर्गातील महिलांकरता राखीव नसतील तर अशा प्रभागातील नागरिकांच्या मागास प्रवर्गाची जागा महिलांकरता राखून ठेवण्यात येईल अशी तरतूद आहे. यानुसार आपल्याकडे प्रभाग क्रमांक 3 ही जागा अनुसूचित जमाती महिलांकरता राखीव आहे. त्यामुळे 3 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक प्रभाग क्रमांक 3 ही जागा अनुसूचित जमाती महिलांकरता घोषित झालेली आहे. प्रभाग क्रमांक 6 ही जागा अनुसूचित जाती महिलांकरता घोषित झालेली आहे. प्रभाग क्रमांक 9 ही जागा अनुसूचित जमातीकरता घोषित झालेली आहे. प्रभाग क्रमांक 9 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 12 ही जागा अनुसूचित जातीकरता राखीव आहे. आणि प्रभाग क्रमांक 12 ही नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 15 ही जागा अनुसूचित अनुसूचित जातीकरता घोषित करण्यात आलेली आहे. यामुळे प्रभाग क्रमांक 15 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 17 ही जागा अनुसूचित जातीकरता घोषित करण्यात आलेली आहे. त्यानुसार प्रभाग क्रमांक 17 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता घोषित करण्यात येत आहे. नेक्स्ट. नगर विकास विभाग यांच्याकडे आदेश क्रमांक MCO 2024 प्रकरण क्रमांक 181 9/14 दिनांक 20 मे 2025 रोजीच्या अधिसूचनेतील नियम 6 3 मध्ये प्रथम ज्या प्रवर्गामध्ये नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गाकरता 2 जागा राखीव असतील त्या प्रवर्गातील एक जागा थेट नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गातील महिलांकरता ठेवण्यात येईल अशी तरतूद आहे. या तरतुदीनुसार आपल्याकडे प्रभाग क्रमांक 18 या ठिकाणी नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता 2 जागा राखीव असल्याने प्रभाग क्रमांक 18 मधील 18 ही जागा नागरिकांच्या मागास वर्ग प्रवर्गातील महिलांकरता एक राखीव झालेली आहे.
प्रवर्ग महिलांकरता राखीव असणार आहे. आता आपण ज्या जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता आपण ज्या जागा नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता घोषित आता केलेल्या आहेत त्याचं पुन्हा एकदा वाचून दाखवतो. प्रभाग क्रमांक 9 प्रभाग क्रमांक 12 प्रभाग क्रमांक 15 प्रभाग क्रमांक 17 आणि प्रभाग क्रमांक 18 या 5 जागा नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता घोषित करण्यात येत आहेत. नागरिकांच्या मागास प्रवर्गाकरता एकूण 21 आरक्षित जागांपैकी 11 जागा आपल्याला महिलांकरता राखीव ठेवायच्या आहेत. त्यापैकी 5 जागा आता आपण घोषित केलेल्या आहेत. यामुळे उर्वरित 6 जागा या आपल्याला सोडतीने आरक्षित करावयाच्या आहेत. याकरता नगर विकास विभाग यांच्याकडील आदेश क्रमांक MCO 2024 प्रकरण क्रमांक 181 नवी 14 दिनांक 20 मे 2025 रोजीच्या अधिसूचनेतील नियम 6 अन्वये अशा प्रकारे जागा नेमून दिल्यानंतर जर नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांकरता राखीव असलेल्या कोणत्याही जागा शिल्लक राहत असतील तर त्या जागा खंड ब आणि खंड ब यामध्ये नमूद केलेले मात्र 5 जागा नसलेले प्रभाग आणि त्या प्रभागांमध्ये नियम 1 नुसार अशा आरक्षणासाठी विहित केलेल्या संख्यात्मक मर्यादेपर्यंत महिलांसाठी अगोदरच राखून ठेवलेल्या असतील असे प्रभाग वगळून उर्वरित प्रभागामधून सोडतीने नेमून देण्यात येतील. या तरतुदीनुसार उर्वरित शिल्लक राहिलेल्या नागरिकांच्या मागास प्रवर्ग महिलांच्या 6 जागा सोडतीने काढण्याकरता नागरिकांचा मागास प्रवर्गाच्या जागा असलेले प्रभाग पुढीलप्रमाणे आहेत. प्रभाग क्रमांक 1 प्रभाग क्रमांक 2 तसेच प्रभाग वाचतो त्याप्रमाणे चिठ्ठ्या बनवून आपण त्या काचेच्या पेटीमध्ये टाकूया. प्रभाग क्रमांक 4 प्रभाग क्रमांक 5 प्रभाग क्रमांक 7 प्रभाग क्रमांक 8 प्रभाग क्रमांक 10 प्रभाग क्रमांक 14 14 प्रभाग क्रमांक 16 प्रभाग क्रमांक
आता आपण इथे टाकलेल्या प्रभागाच्या या प्रभागाकडे सांगू. आपण यातून 6 प्रभाग नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता घोषित करणार आहोत. यामधून ज्या चिठ्ठ्या निघल्या जातील त्या चिठ्ठ्यांमधील प्रभागांची जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांसाठी निश्चित केली जाईल. माझे नाव श्रेया प्रबोधन आहे. मी इयत्ता 4वी मध्ये शिकते. प्रभाग क्रमांक 5 प्रभाग 5 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. माझे नाव साई गोविंद जाधव. मी इयत्ता 4वी ला शिकते. प्रभाग क्रमांक 8 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. माझे नाव अस्मिता संजय शेवाळकर. मी इयत्ता 3वी शिकते. प्रभाग क्रमांक 10 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. माझे नाव आदर्श किशोर मुरडे. मी आता 4वी शिकत आहे. प्रभाग क्रमांक 14 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. माझे नाव निशा चौधरी आहे. मी इयत्ता 4वी शिकते. प्रभाग क्रमांक 16 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. माझे नाव आई साव. मी इयत्ता 3वी शिकते. प्रभाग क्रमांक 4 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. अशा प्रकारे आपण 11 नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरिता जागा निश्चित केलेल्या आहेत. ते मी परत वाचून दाखवतो. प्रभाग क्रमांक 4 प्रभाग क्रमांक 5 प्रभाग क्रमांक 8
10 प्रभाग क्रमांक 9 प्रभाग क्रमांक 10 प्रभाग क्रमांक 12 प्रभाग क्रमांक 14 प्रभाग क्रमांक 15 प्रभाग क्रमांक 16 प्रभाग क्रमांक 17 प्रभाग क्रमांक 18 या जागा नागरिकांचा मागासवर्ग महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. आता यापुढील आपली प्रक्रिया अशी असणार आहे की सर्वसाधारण महिलांकरता ज्या 24 जागा आहेत त्या जागा आपण नेमून देणार आहोत. यामध्ये जे प्रभाग 4 सदस्य आहेत त्यामध्ये 2 जागा 50% जागा या 2 जागा महिलांकरता आरक्षित असणार आहेत. ज्या ठिकाणी 4 सदस्य प्रभागामध्ये 2 जागा आरक्षित असणार आहेत कमी आहेत त्यामध्ये आपण सर्वसाधारण महिला या जागेचा समावेश करणार आहोत. त्यानुसार प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रभाग क्रमांक 1 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 1 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 2 ही जागा नागरिकांचा मागासवर्ग सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 2 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये अनुसूचित जमाती महिलांकरता एक जागा राखीव असणारी प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रभाग क्रमांक 3 ही जागा अनुसूचित जमाती प्रभाग क्रमांक 1 मध्ये प्रभाग क्रमांक नागरिकांचा मागासवर्ग आपण एक वेळी घोषित केलेली आहे. यामध्ये एकही जागा महिलांकरता राखीव नाही. त्यामुळे प्रभाग क्रमांक 1 आणि प्रभाग क्रमांक 1 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 2 मध्ये प्रभाग क्रमांक 2 ही जागा नागरिकांचा मागासवर्गाकरता आरक्षित होती अगोदर. त्यामध्ये महिलांकरता एकही जागा आरक्षित नसल्याने प्रभाग क्रमांक 2 आणि प्रभाग क्रमांक 2 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता आरक्षित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 3 मध्ये प्रभाग क्रमांक 3 ही जागा अनुसूचित जमाती महिलांकरता आपण घोषित केलेली आहे. त्यामुळे या 4 सदस्यीय प्रभागामध्ये एक जागा महिलांकरता केलेली असल्याने व दुसरी जागा 3 ही नागरिकांचा मागास प्रवर्ग घोषित केलेली असल्याने प्रभाग क्रमांक 3 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 4 मध्ये प्रभाग क्रमांक 4 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता आपण घोषित केलेली आहे. यामुळे प्रभाग क्रमांक 4 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 5 मध्ये प्रभाग क्रमांक 5 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता आपण यामध्ये घोषित केलेली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 5 ही जागा सर्वसाधारण महिला म्हणून घोषित करण्यात येत आहे. प्रत्येक प्रभागामध्ये 50% महिलांचं आरक्षण निश्चित करायचं असल्यामुळे आपल्याला ज्या ठिकाणी यापूर्वी एक महिला दिलेली असेल त्या ठिकाणी आपल्याला उर्वरित एक ठिकाणची सर्वसाधारण महिला द्यायची आहे. ज्या ठिकाणी यापूर्वी एकही महिला दिलेली नसेल अशा ठिकाणी आपल्याला 2 सर्वसाधारण महिलांसाठीच्या जागा निश्चित करायच्या आहेत. त्यामुळे आपण जे शिल्लक आहेत महिलांसाठीचं जागा त्या आपण त्या ठिकाणी देत आहोत. प्रभाग क्रमांक 6 मध्ये प्रभाग क्रमांक 6 ही अनुसूचित जाती महिलांकरता आपण या अगोदर आरक्षित केलेली आहे. प्रभाग क्रमांक 6 ही जागा आपण नागरिकांचा मागास प्रवर्गाला घोषित केली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 6 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 6
प्रभाग क्रमांक 7 आहे. प्रभाग क्रमांक 7 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता आपण घोषित केलेली आहे. त्यामुळे प्रभाग क्रमांक 7 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. तसेच प्रभाग क्रमांक 7 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रभाग क्रमांक 8 ही जागा आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग प्रभाग क्रमांक 7 ही जागा आपण नागरिकांचा मागास प्रवर्गाकरता घोषित केलेली असल्याने फक्त महिलांसाठी राखीव असेल तरच उल्लेख करू नये. कन्फ्युजन नको लोकांचं. आपल्याला फक्त महिलांचं सध्या सर्वसाधारण आपण कोणतरी करत आहोत. त्यामुळे प्रभाग क्रमांक 7 मध्ये प्रभाग क्रमांक ही महिलांची जागा निश्चित नाही केलेली, त्यामुळे आपल्याला या ठिकाणी 2 सर्वसाधारण महिलांच्या जागा निश्चित करायच्या आहेत. प्रभाग क्रमांक 7 सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे आणि प्रभाग क्रमांक 7 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 8 मध्ये 8 ही जागा नागरिकांचा मागास प्रवर्ग महिलांकरता याबाबत घोषित केली असल्याने प्रभाग क्रमांक 8 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 9 मध्ये प्रभाग क्रमांक 9 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. 9 ही जागा आपण नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला घोषित केली होती अगोदर, म्हणून प्रभाग क्रमांक 9 ही जागा सर्वसाधारण महिला म्हणून घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 10 मध्ये प्रभाग क्रमांक 10 ही जागा सर्वसाधारण महिला करता घोषित करण्यात येत आहे. आपण सुरुवातीला सोडत काढली होती प्रभाग क्रमांक 11 आणि प्रभाग क्रमांक 20. यामध्ये प्रभाग क्रमांक 20 मध्ये 2 महिलांचं आरक्षण आपण ठेवणार होतो. त्यामुळे प्रभाग क्रमांक 11 मध्ये त्या 3 सदस्यीय वॉर्ड मध्ये एकच महिला सदस्याचं आरक्षण असणार आहे, जे आपण या अगोदर अनुसूचित जाती महिलांकरता घोषित केलेले आहे. त्यामुळे ते सर्वसाधारण महिला हे आरक्षण येणार नाही. पुढे जात आहोत आपण प्रभाग क्रमांक 12 मध्ये प्रभाग क्रमांक 12 हे आपण सर्वसाधारण महिला आरक्षण घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 13 मध्ये प्रभाग क्रमांक 13 ही जागा सर्वसाधारण महिला म्हणून घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 14 मध्ये प्रभाग क्रमांक 14 ही जागा सर्वसाधारण महिला म्हणून घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 15 मध्ये प्रभाग क्रमांक 15 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 16 मध्ये 16 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 17 मध्ये 17 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 18 मध्ये 18 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 19 मध्ये 19 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे 19 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. प्रभाग क्रमांक 20 मध्ये आपल्याला 2 वेळा निवड असल्याने प्रभाग क्रमांक 20 मध्ये प्रभाग क्रमांक 20 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. त्याचप्रमाणे प्रभाग क्रमांक 20 ही जागा सर्वसाधारण महिलांकरता घोषित करण्यात येत आहे. अशा प्रकारे आपण 24 जागा सर्वसाधारण महिलांच्या 24 जागा आपण नेमून दिलेल्या आहेत.
राखीव 25 जागा या आपण घोषित करत आहोत. राखीव 25 जागा मी दाखवतो. प्रभाग क्रमांक 1 ड 1 ड 2 ड 2 ड 1 ड 2 ड झाले आपले. त्यानंतर प्रभाग क्रमांक 3 ड 3 ड 4 क 4 ड 5 क 5 ड 6 ड 7 ड 6 ड 7 ड 8 क 8 ड 9 ड 10 क 10 ड 11 क 12 ड 13 ड 14 क 14 ड 15 ड 16 क 16 ड 17 ड 18 ड 19 ड अशा प्रकारे आपण सर्वसाधारणच्या 25 जागा घोषित केलेल्या आहेत. आता प्रभागणी आहे सर्व जागांचं आरक्षण हे आपल्याकडे वाचून दाखवतो. 1 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, 1 ब सर्वसाधारण महिला, 1 क सर्वसाधारण महिला, 1 ड सर्वसाधारण, 2 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग, 2 ब सर्वसाधारण महिला, 2 क सर्वसाधारण महिला, 2 ड सर्वसाधारण,
प्रवर्ग 7 ब सर्वसाधारण महिला 7 क सर्वसाधारण महिला 7 ड सर्वसाधारण 8 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 8 ब सर्वसाधारण महिला 8 क सर्वसाधारण 8 ड सर्वसाधारण 9 अ अनुसूचित जमाती 9 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 9 क सर्वसाधारण महिला 9 ड सर्वसाधारण 10 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 10 ब सर्वसाधारण महिला 10 क सर्वसाधारण 10 ड सर्वसाधारण 11 अ अनुसूचित जाती महिला 11 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग 11 क सर्वसाधारण 12 अ अनुसूचित जाती 12 अ अनुसूचित जाती 12 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 12 क सर्वसाधारण महिला 12 ड सर्वसाधारण 13 अ अनुसूचित जाती महिला 13 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग 13 क सर्वसाधारण महिला 13 ड सर्वसाधारण 14 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 14 ब सर्वसाधारण महिला 14 क सर्वसाधारण 14 ड सर्वसाधारण 15 अ अनुसूचित जाती 15 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 15 क सर्वसाधारण महिला 15 ड सर्वसाधारण 16 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 16 ब सर्वसाधारण महिला 16 क सर्वसाधारण 16 ड सर्वसाधारण 17 अ अनुसूचित जाती 17 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 17 क सर्वसाधारण महिला 17 ड सर्वसाधारण 18 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला 18 ब नागरिकांचा मागास प्रवर्ग 18 क सर्वसाधारण महिला 18 ड सर्वसाधारण 19 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग 19 ब सर्वसाधारण महिला 19 क सर्वसाधारण महिला 19 ड सर्वसाधारण 20 अ नागरिकांचा मागास प्रवर्ग 20 ब सर्वसाधारण महिला 20 क सर्वसाधारण महिला अशा प्रकारे आपली अंतिम आरक्षण स्थिती असणार आहे. आपण सर्व प्रभागांच्या 78 जागा त्या कोणत्या प्रवर्गासाठी राखीव असतील आणि तसेच राखीव जागांची आपण घोषणा केलेली आहे. माननीय आयुक्त मंगेश सर यांच्या मार्गदर्शनाखाली व उपस्थितीत आज आरक्षण सोडत व निश्चितीचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झालेला आहे. यापुढे आरक्षण सोडण्याची जी काही सूचना करायची आहे ती 8 नोव्हेंबर 2025 रोजी करायची आहे आणि याच्यामध्ये मान्यता घ्यायची आहे आणि प्रारूप आरक्षण जे आहे त्या बाबतीत हरकती व सूचना मागवण्यासाठी 17 नोव्हेंबर 2025 रोजी आपण प्रसिद्ध करणार आहोत आणि अंतिम दिनांक हा 24 नोव्हेंबर 2025 रोजी आहे. तरी आजच्या आरक्षण सोडवण्याच्या त्या कार्यक्रमात आपण सर्वजण उपस्थित राहिले त्याबद्दल महापालिकेच्या वतीनं आपल्या सर्वांना